गिरीश महाजनांनी काही विषय सांगितले आणि त्यांनी मला सल्ला दिला की आपली तब्येत सांभाळावी. पण माझ्या तब्येतीला काय झालं, मला फक्त माझ्या पायाचा प्रॉब्लेम आहे, चालण्याचा प्रॉब्लेम आहे, चालण्याचा प्रॉब्लेम आहे. खुर्चीवर जाईल, वॉकर घेऊन जाईल, पण मला काही बाकीचा काय प्रॉब्लेम आहे काय? मी अजूनही चांगला आहे, चांगला राहणार आहे. तुम्ही त्याची काळजी, माझ्या तब्येतीची काळजी तुम्ही करू नका. तुम्ही आजपर्यंत जे काही लोक टिंगल करत आहेत किंवा जे काही गंमत करत आहे, हे सारेचे सारे काही वर्षापूर्वी माझ्या कित्येक वर्ष माझ्या दरवाजासमोर कुत्र्यासारखे शेपटी हलवत होते. आज ते वेगळ्या भाषेत बोलायला लागले, वेगळ्या दिशेनं बोलायला लागले. हा प्रश्न वेगळा, पण अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे की हे जवळपास सारेचे सारे कार्यकर्ते शेपट्या हलवत होते, पाय चाटत होते, नाथाभाऊ करत होते. महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे आता हे बोलत आहे त्याचं काही आश्चर्य वाटून घेण्याचं कारण नाही आहे. दुसरं असं आहे ह्याच्यामध्ये की माझा प्रश्न मुळामध्ये असा होता की जळगाव जिल्ह्यामध्ये चाळीसगावपासून तर रावेर, यावल, मुक्ताईनगर इथे केळी उत्पादक उद्ध्वस्त झाला. त्याला रडायला मजूर सापडत नाही, अशी त्याची स्थिती आहे आणि त्याला कोणी आधार नाही. नाथाभाऊ बांधावर गेला, अशा परिस्थितीत नाथाभाऊ बांधावर होता. कदाचित त्यांना माहिती नसेल. मी शेतीमध्ये गेलो, नुकसानीची पाहणी केली अंतोली वगैरे भागामध्ये, माझ्या सगळ्या भाग मी फिरलो. हे कदाचित गिरीश भाऊंना, आपल्या गुलाबराव पाटलांना माहिती नसावं. पण मी गिरीश भाऊंना सांगू इच्छितो की माझ्या तब्येतीची फार काळजी करू नका. अरे कालपर्यंत तुम्ही माझ्याच होते ना, माझ्याबरोबरच होते ना सगळेचे सगळे. एकूण एक कार्यकर्त्याला मोठं करण्यामध्ये नाथाभाऊचं योगदान आहे. तुम्ही आज ज्या जागेवर आहे त्याच्यामध्ये नाथाभाऊचं योगदान मोठं आहे. ते तुम्ही विसरलं असेल, पण जनता विसरलेली नाही आहे. आणि त्यामुळे मी फारशी याला किंमतही देत नाही. बाकी माझी अपेक्षा अशी होती की केळी उत्पादकांना तीन मंत्री आपल्याकडे आहे, पालकमंत्री आपल्याकडे आहे. याच्यापेक्षा काय महत्त्वाचं काम असू शकतं? आपल्या भागामधल्या केळी उत्पादकांच्या अश्रू पुसण्यापेक्षा आणखी काय महत्त्वाचं काम असू शकतं? 8 दिवस 10 दिवस, तुम्ही 8-10 दिवसामध्ये एक वेळी येऊ नये. रक्षाताई लडाखवरून इथे येऊ शकतात आणि तुम्ही इथल्या इथे येऊ शकत नाही, याचं आश्चर्य वाटतं. खडसेंनी टीका केलेली की मध्य प्रदेशमध्ये ज्या प्रमाणात काही मंत्र्याला वेळ नाही, लक्ष खडसे सोडले तर हो म्हणा, हो म्हणा. मतदान खडसेंना म्हणा तुम्ही आराम करा, तुमची तब्येत फार खराब आहे म्हणा सध्या, आपण झोपून राहा म्हणा जरा सध्या. नारळ पाणी देणार. आम्ही बाहेरगावी होतो, आपल्याला माहिती आहे, मी दिल्लीला होतो, पंजाबमध्ये होतो, त्यामुळे मी या ठिकाणी येऊ शकलो नाही. मी आज आलो या ठिकाणी. त्यामुळे त्यांना नुसते उपाययोजना कोणी सांगितले, तुम्ही आराम करा म्हणा जरा सध्या, आपण तब्येत जपा म्हणा आपली. खडसेंनी टीका केलेली की मध्य प्रदेशमध्ये ज्या प्रमाणात काही मंत्र्याला वेळ नाही, लक्ष खडसे सोडले तर हो म्हणा, हो म्हणा. मतदान खडसेंना म्हणा तुम्ही आराम करा, तुमची तब्येत फार खराब आहे म्हणा सध्या, आपण झोपून राहा म्हणा जरा सध्या. नारळ पाणी देणार. आम्ही बाहेरगावी होतो, आपल्याला माहिती आहे, मी दिल्लीला होतो, पंजाबमध्ये होतो, त्यामुळे मी या ठिकाणी येऊ शकलो नाही. मी आज आलो या ठिकाणी. त्यामुळे त्यांना नुसते उपाययोजना कोणी सांगितले, तुम्ही आराम करा म्हणा जरा सध्या, आपण तब्येत जपा म्हणा आपली. बहुतांश महाराष्ट्रातले सगळे नेत्यांनी राहुल